आज आपण क्वांटम आर्किटेक्चरच्या दोन अशा संकल्पनांचा सखोल अभ्यास करणार आहोत ज्या आपल्या डिजिटल जगाचा एक प्रकारे अदृश्य पाया आहेत. हो, वॉल्फगँग पॉली यांचा एक्सक्लुजन प्रिन्सिपल आणि अरविंद श्रोडिंजर यांचं श्रोडिंजर इक्वेशन. बरोबर. आपल्याकडे क्वांटम आर्किटेक्चर आणि इलेक्ट्रॉनिक स्टेट्सची मूलतत्वे यावर काही अभ्यासपूर्ण नोट्स आहेत आणि मला वाटतं या नोट्सच्या आधारे आपण या दोन नियमांच्या थेट मुळाशी जाऊ शकतो. अगदी. आणि आपलं आजचं मिशन हेच आहे की ह्या दोन संकल्पना मिळून म्हणजे अणूची रचना, मग ती संपूर्ण आवर्त सारणी आणि अगदी आपल्या स्मार्टफोनमधल्या ट्रान्झिस्टरपर्यंत हे सगळं कसं शक्य करतात हे उलगडून बघायचे. हे दोन नियम इतके मूलभूत का आहेत? हो, चला या कोड्याची उकल करूया. मग सुरुवात कुठून करायची? मला वाटतं सुरुवात श्रोडिंजरच्या समीकरणानेच करावी लागेल, कारण त्यानेच काय ना या खेळाचं मैदान तयार केलं. ठीक आहे, तर श्रोडिंजर इक्वेशन. मला आठवतंय शाळेत शिकताना इलेक्ट्रॉन म्हणजे सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांसारखे. हो, ते बोहरचं मॉडेल. हां, तेच. एका निश्चित कक्षेत फिरणारे छोटे गोल असं काहीतरी चित्र डोक्यात होतं. पण श्रोडिंजरने हे सगळंच बदलून टाकलं नाही का? पूर्णपणे, एकदम बदलून टाकलं. श्रोडिंजरची सगळ्यात मोठी देणगी ही होती की त्याने सांगितलं इलेक्ट्रॉन हा केवळ एक कण नाहीये. तो एकाच वेळी एका तरंगासारखा म्हणजे वेव्हलाईक सुद्धा वागतो. तो एका ठिकाणी असा स्थिर नसतो, तो एका संभाव्यतेच्या ढगासारखा अणूच्या केंद्राभोवती पसरलेला असतो. थांबा, हे ऐकायलाच किती विचित्र आहे. एकच गोष्ट, कण आणि तरंग, हे दोन्ही कसं असू शकतं? म्हणजे तो एकाच वेळी दगडफेक करण्यासारखा पण आहे आणि पाण्यात तरंग निर्माण करण्यासारखा पण. अगदी. आणि हेच तर क्वांटम जगाचं सौंदर्य आणि गूढ आहे. अच्छा. श्रोडिंजरचं जे प्रसिद्ध इक्वेशन आहे H�cap psi = E∝, ते विसरून जा. ते गणित महत्वाचं नाहीये. महत्वाचं हे आहे की ते आपल्याला इलेक्ट्रॉनबद्दल 3 गोष्टी सांगतं. ओके, कोणत्या 3 गोष्टी? पहिली गोष्ट म्हणजे इलेक्ट्रॉनसाठी कोणत्या ऊर्जा पातळ्या म्हणजे एनर्जी लेव्हल्स शक्य आहेत. म्हणजे इलेक्ट्रॉन कुठेही फिरू शकत नाही, त्याच्यासाठी काही खास जागा राखीव आहेत. उत्तम मुद्दा. याला आपण शिडीच्या पायऱ्यांची उपमा देऊ शकतो. आपण शिडी चढताना फक्त पायऱ्यांवरच पाय ठेवू शकतो, 2 पायऱ्यांच्या मध्ये हवेत तरंगू शकत नाही. बरोबर. तसंच इलेक्ट्रॉन फक्त त्या विशिष्ट ऊर्जा पातळ्यांवरच उभा राहू शकतो. यालाच क्वांटायझेशन म्हणतात. ठीक आहे, म्हणजे जागा निश्चित झाल्या. दुसरी गोष्ट काय? दुसरी गोष्ट म्हणजे ऑर्बिटल्स. हे इक्वेशन आपल्याला सांगतं की त्या ऊर्जा पातळ्यांवर इलेक्ट्रॉन सापडण्याची सर्वाधिक शक्यता कुठे आहे आणि त्या संभाव्यतेच्या ढगांचे आकार कसे असतील. अच्छा, ते S-P-D-F ऑर्बिटल्स. हो, तेच. ते गोल डंबेलसारखे विचित्र आकार जे आपण शाळेत शिकतो ते ह्याच समीकरणातून येतात. हे म्हणजे इलेक्ट्रॉनच्या घराचे नकाशे आहेत. म्हणजे श्रोडिंजर एका जास्तू विशारदासारखा आहे, एका आर्किटेक्टसारखा, जो इलेक्ट्रॉनसाठी एक मोठी इमारत डिझाईन करतोय. छान उपमा आहे. जिथे वेगवेगळे मजले आहेत म्हणजे ऊर्जा पातळ्या आणि वेगवेगळ्या आकाराच्या खोल्या म्हणजे ऑर्बिटल्स, पण त्या सध्या रिकाम्या आहेत. अप्रतिम. अगदी तसंच. आणि तिसरी गोष्ट जी सर्वात महत्वाची आहे ती म्हणजे संभाव्यता. हे इक्वेशन इलेक्ट्रॉन एका क्षणी नक्की कुठे असेल हे कधीच सांगत नाही. कधीच नाही. ते फक्त सांगतं की तो या ठिकाणी सापडण्याची शक्यता इतकी टक्के आहे. क्वांटम जग हे निश्चितेचं नाही, ते शक्यतांचं जग आहे. म्हणजे श्रोडिंजरने आपल्याला इलेक्ट्रॉनचा एक अंदाजे पत्ता दिला. देश म्हणजे शेल N, शहर म्हणजे ऑर्बिटलचा आकार L आणि गल्ली म्हणजे ऑर्बिटलची दिशा M. हो, यांनाच आपण क्वांटम नंबर्स म्हणतो. पण हे तर एका रिकाम्या घरासारखं झालं ना. मग या घरात इलेक्ट्रॉन कसे भरायचे की ते कुठेही जाऊन बसू शकतात? काही नियम आहेत की नाहीत? आणि तुम्ही अगदी बरोबर ठिकाणी येऊन पोहोचला आहात. श्रोडिंजरने घर बांधलं खरं, पण घरात माणसं कशी राहणार याचे नियम त्याच्याकडे नव्हते. अच्छा. त्याच्या समीकरणात एक मोठी उणीव होती. इलेक्ट्रॉनचा एक अत्यंत महत्वाचा आंतरिक गुणधर्म स्पिन या समीकरणातून मिळत नव्हता. आणि इथेच दुसरा हिरोची एंट्री होते. बरोबर, वोल्फगांग पॉली. म्हणजे श्रोडिंजरने शक्यतांची एक चौकट तयार केली, पण ती चौकट भरायची कशी हे कोडं सोडवण्यासाठी पॉली आला. तर पॉलीचा हा एक्सक्लुजन प्रिन्सिपल
किंवा मनाईचा नियम नक्की आहे तरी काय? यातली गंमत अशी आहे की हा नियम दिसायला खूप सोपा आहे पण अत्यंत प्रभावी आहे. त्याचं औपचारिक विधान असं आहे की एका अणूमध्ये कोणत्याही 2 इलेक्ट्रॉनचे 4ही क्वांटम नंबर्स म्हणजे N, L, M आणि S सारखे असू शकत नाहीत. ठीक आहे. हे परत थोडं तांत्रिक वाटतंय. आपण आपल्या हॉटेलच्या उपमेकडे परत येऊया का? श्रोडिंजरने हॉटेल बांधले, मजले आणि खोल्या तयार आहेत. आता पॉली काय करतोय? तो हॉटेल मॅनेजर आहे का? तो एक अतिशय कडक हॉटेल मॅनेजर आहे. तो म्हणतो, माझ्या हॉटेलमध्ये नियम आहेत. हां. त्याचा नियम सोप्या भाषेत असा आहे, एका खोलीत म्हणजे ऑर्बिटलमध्ये जास्तीत जास्त 2च पाहुणे म्हणजे इलेक्ट्रॉन राहू शकतात. फक्त 2? हो, आणि एक अट आहे. अट अशी की त्या दोघांनी एकमेकांच्या विरुद्ध दिशेला तोंड करून बसायला हवं. विरुद्ध दिशेला तोंड करून म्हणजे काय? इथेच स्पिन ही संकल्पना येते. इलेक्ट्रॉनला 2 प्रकारचे स्पिन असतात, जे आपण स्पिन अप +½ आणि स्पिन डाऊन -½ असं म्हणतो. ही त्यांची एक आंतरिक दिशा आहे. ओके. तर पॉलीचा नियम सांगतो की एका ऑर्बिटलमध्ये एक इलेक्ट्रॉन स्पिन अप असेल तर दुसरा स्पिन डाऊन असलाच पाहिजे. दोघांचे स्पिन सारखे असू शकत नाहीत. पण थांबा. हां. जर एखाद्या ऑर्बिटलमध्ये 2 इलेक्ट्रॉन विरुद्ध दिशेने बसले आहेत, मग तिसऱ्या इलेक्ट्रॉनचं काय? त्याला अक्षरशः बाहेर काढलं जातं. हो, त्याला प्रवेशच मिळत नाही. निसर्गात एवढी कठोर शिस्त आहे. पण का? असं का? हाच तर कळीचा मुद्दा आहे. तो तिसरा इलेक्ट्रॉन जर आत आला तर त्याचे पहिले 3 क्वांटम नंबर्स म्हणजे मजला, खोलीचा प्रकार, खोली क्रमांक हे आधीच्या दोघांसारखेच असतील. आणि त्याचा स्पिन एकतर अप असेल किंवा डाऊन, जो त्या दोघांपैकी एकाशी जुळेल. आणि पॉलीचा नियम हे होऊ देत नाही. अच्छा. त्यामुळे त्या तिसऱ्या इलेक्ट्रॉनला नाईलाजाने पुढच्या जास्त ऊर्जेच्या रिकाम्या खोलीत किंवा मजल्यावर जावं लागतं. अच्छा. म्हणजे यामुळेच इलेक्ट्रॉन एकाच ठिकाणी अशी गर्दी करत नाहीत. त्यांना वरच्या मजल्यांवर पसरावं लागतं. हे तर खूपच महत्वाचं वाटतंय. हे फक्त महत्वाचं नाही, हे आपल्या अस्तित्वाचा आधार आहे. ठीक आहे. तर आता चित्र स्पष्ट होते. श्रोडिंजरचं इक्वेशन शक्यतांचं गणित मांडतं आणि पॉलीचा नियम त्यावर मर्यादा घालतो. या दोघांचं एकत्रित कार्य कसं चालतं? आपण या प्रक्रियेला 2 सोप्या पायऱ्यांमध्ये विभागू शकतो. आणि मग पहिली पायरी. श्रोडिंजरचा वास्तुविशारद येतो आणि भौतिकशास्त्राच्या नियमांनुसार एका अणूमध्ये 1s, 2s, 2p अशा ऊर्जा पातळ्या आणि ऑर्बिटल्सची एक भव्य रचना. एक रिकामा हॉटेल तयार करतो. आणि मग दुसरी पायरी. पॉली नावाचा मॅनेजर येतो. बरोबर. आणि तो इलेक्ट्रॉन नावाच्या पाहुण्यांना आत सोडायला सुरुवात करतो. तो त्यांना सांगतो, सर्वात आधी तळमजल्यावरील म्हणजे सर्वात कमी ऊर्जेच्या खोल्या भरा. पण लक्षात ठेवा, एका खोलीत 2च जण, तेही विरुद्ध स्पिनने. अगदी बरोबर. आणि मग जसजसे इलेक्ट्रॉन वाढत जातात तसतसं तळमजला भरतो, मग पहिला मजला, मग दुसरा. आणि हीच रचना आपल्याला मूलद्रव्यांच्या आवर्त सारणीमध्ये दिसते. अरे वा. यामुळेच आपण पाहतो की इलेक्ट्रॉन्स एकावर एक न रचता वेगवेगळ्या शेल्स आणि ऑर्बिटल्समध्ये पसरतात. आणि याच रचनेमुळे विश्वातील पदार्थांना विविधता, स्थैर्य आणि त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण रासायनिक गुणधर्म मिळतात. हे सगळं ऐकायला खूप मूलभूत आणि महत्वाचं वाटतंय. पण मला अजूनही हे जाणून घ्यायचंय की याचा आपल्या दैनंदिन जीवनाशी थेट संबंध काय आहे. म्हणजे हे फक्त रसायनशास्त्राच्या पुस्तकांपुरतं मर्यादित आहे की याचं काही व्यावहारिक महत्त्व सुद्धा आहे? जर आपण हे मोठ्या चित्राशी जोडलं तर लक्षात येतं की याचे परिणाम सर्वव्यापी आहेत. सगळ्यात पहिलं उदाहरण म्हणजे आवर्त सारणी, पिरियॉडिक टेबल, ज्याचा तुम्ही उल्लेख केलाच. हो. सोडियम इतका क्रियाशील का असतो? कारण त्याच्या बाहेरील शेलमध्ये एकटा इलेक्ट्रॉन आहे, जो तो दुसऱ्याला देण्यासाठी आतुर असतो. या उलट निऑन वायू निष्क्रिय का आहे? कारण त्याचे बाहेरील शेल पॉलीच्या नियमानुसार पूर्णपणे भरलेले आहेत. त्याला कोणाशीही संबंध ठेवायचा नाहीये. मूलद्रव्यांचा संपूर्ण स्वभावच या नियमांवर आधारलेला आहे. खरंय. पण आजच्या युगातला सर्वात मोठा संबंध तर तंत्रज्ञानाशी असणार. नक्कीच. आणि तो संबंध आहे सेमीकंडक्टर फिजिक्स. आपल्या मोबाईल, कम्प्युटर आणि प्रत्येक इलेक्ट्रॉनिक उपकरणात असलेले सेमीकंडक्टर आणि ट्रान्झिस्टर यांचं संपूर्ण कार्य याच 2 नियमांवर आधारलेलं आहे. कसं काय? हे जरा सोपं करून सांगता का? नक्कीच. पदार्थांमध्ये इलेक्ट्रॉनच्या ऊर्जा पातळ्या एकत्र येऊन बँड्स तयार होतात. एक असतो व्हॅलेन्स बँड, जो खालच्या मजल्यांसारखा आहे. ओके. आणि दुसरा असतो कंडक्शन बँड, जो वरच्या मजल्यांसारखा आहे. आता पाऊलीचा नियम काय करतो?
तो व्हॅलेन्स बँडला इलेक्ट्रॉन्सनी पूर्णपणे भरून टाकतो. तिथे एकही जागा शिल्लक राहत नाही. म्हणजे व्हॅलेन्स बँड नावाचा मजला हाऊसफुल आहे आणि कंडक्शन बँड नावाचा वरचा मजला रिकामा आहे. त्यामुळे सामान्य परिस्थितीत इलेक्ट्रॉन हलू शकत नाहीत आणि वीज वाहत नाही. परफेक्ट. आणि या भरलेल्या आणि रिकाम्या मजल्यांमधल्या जागेला, त्या अंतराला बँड गॅप म्हणतात. अच्छा. ही संपूर्ण बँड स्ट्रक्चर थिअरी दुसरं तिसरं काही नसून श्रोडिंजरने मांडलेल्या शक्यता म्हणजे खोल्या आणि पॉलीने घातलेले निर्बंध म्हणजे भरण्याचे नियम यांचं एकत्रित रूप आहे. म्हणजे एकाने जागा दाखवली, दुसऱ्याने नियम सांगितले आणि त्यातूनच आपल्या संपूर्ण डिजिटल जगाचा जन्म झाला. बरोबर. इथे एक विचार मनात येतोय. हा सगळा खेळ पॉलीच्या नियमावर अवलंबून आहे. जर पॉलीचा नियम नसता तर काय झालं असतं? अहो, हा तर खूपच रंजक आणि महत्वाचा प्रश्न विचारलात. जर पॉली एक्सक्लुजन प्रिन्सिपल नसता तर निसर्गाचे नियमच वेगळे असते. म्हणजे सर्व इलेक्ट्रॉन्स कोणत्याही नियमाशिवाय सरळ सर्वात कमी ऊर्जा पातळी असलेल्या वननेस ऑर्बिटलमध्ये येऊन एकत्र जमा झाले असते. बापरे. जसं की हॉटेलमधील सर्व पाहुणे तळमजल्यावरील एकाच खोलीत गर्दी करून बसले आहेत. म्हणजे अणूचा आकार खूपच लहान झाला असता. आणि जर सगळे इलेक्ट्रॉन्स एकाच ठिकाणी असतील तर मग वेगवेगळे रासायनिक गुणधर्म कसे मिळाले असते? हायड्रोजन नंतर हिलियम, लिथियम, कार्बन या सगळ्यांमध्ये काही फरकच उरला नसता. म्हणजे रसायनशास्त्र नावाचं विज्ञानच नसतं. हो. आणि आपल्या आजूबाजूला दिसणारी विविधता, पाणी, दगड, सोनं, आपलं शरीर काहीच बनलं नसतं. आणि आपल्या तंत्रज्ञानाचं काय? सेमीकंडक्टरचं काय झालं असतं? कल्पना करा, जर सगळे इलेक्ट्रॉन तळमजल्यावर जमा झाले असते तर व्हॅलेन्स बँड आणि कंडक्शन बँड अशी रचनाच तयार झाली नसती. बँड गॅपही नसता. बरोबर. थोडक्यात सांगायचं तर सेमीकंडक्टर आणि त्यावर आधारित ट्रान्झिस्टरसारखी उपकरणं बनवणं शक्यच झालं नसतं. म्हणजे तुमचा स्मार्टफोन, कॉम्प्युटर, इंटरनेट काहीच नसतं. खरं सांगायचं तर माझ्या खिशातला फोन या 2 सूक्ष्म नियमांवर चालतोय. हे अविश्वसनीय आहे. म्हणजे पॉलीचा नियम नसता तर आजचं जगच नसतं. हो. एका साध्या नियमात केवढी ताकद आहे. खरंच. निसर्गाचे नियम किती साधे असूनही किती शक्तिशाली परिणाम घडवू शकतात याचं हे उत्तम उदाहरण आहे. तर आजच्या या सखोल चर्चेचा सारांश काढायचा झाल्यास आपण 2 मुख्य गोष्टी पाहिल्या. पहिली म्हणजे श्रोडिंजर इक्वेशन. हा क्वांटम जगाचा वास्तुविशारद आहे, जो इलेक्ट्रॉनसाठी शक्य असलेल्या जागा आणि ऊर्जा पातळ्यांचा नकाशा तयार करतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पॉली एक्सक्लुजन प्रिन्सिपल. हा त्या नकाशावरचा कडक नियम पालक आहे, जो प्रत्येक जागेवर किती इलेक्ट्रॉन आणि कसे बसू शकतील याची मर्यादा घालतो. म्हणजे एका ऑर्बिटलमध्ये फक्त 2, तेही विरुद्ध स्पिनचे. अगदी. आणि ह्या वास्तुविशारद आणि नियमपालकाच्या जुगलबंदीतूनच घनपदार्थांमधील बँड स्ट्रक्चर आणि त्यातून आधुनिक इलेक्ट्रॉनिक्सचा पाया रचला जातो. अगदी एका वाक्यात सांगायचं झालं तर श्रोडिंजर इक्वेशन शक्यतांचे दरवाजे उघडते आणि पॉली एक्सक्लुजन प्रिन्सिपल त्या दरवाजातून कोण आणि कसे आत जाईल हे ठरवते. या दोघांशिवाय आपल्या आजूबाजूच्या जगाची रचना आपण समजूच शकलो नसतो. आज आपण पाहिलं की क्वांटम फिजिक्सचे हे 2 नियम केवळ पुस्तकातल्या किचकट संकल्पना नाहीत, तर आपल्या आजूबाजूच्या तंत्रज्ञानाचा आणि किंबहुना आपल्या अस्तित्वाचाच आधारस्तंभ आहेत. हो. अणूच्या आतल्या या सूक्ष्म नियमांमुळेच बाहेरचं हे विशाल जग चालतं. खरंय. आणि यावर एक विचार करण्यासारखा प्रश्न उरतो. आपण पाहिलं की फर्मिऑन्स नावाचे कण, जसे की इलेक्ट्रॉन, पॉलीच्या नियमाचं पालन करतात आणि त्यामुळेच आपल्या जगाची रचना अशी आहे. पण विचार करा, जर निसर्गात किंवा प्रयोगशाळेत एखादा असा कण सापडला जो पॉलीच्या नियमाचं पालन करत नाही, जो एकाच ठिकाणी एकाच अवस्थेत राहू शकतो, तर त्यातून कोणत्या प्रकारचं नवीन तंत्रज्ञान किंवा पूर्णपणे वेगळ्या गुणधर्मांचा पदार्थ निर्माण होऊ शकेल? त्याचं जग कसं असेल?